खाली पण लाइट लाव बेटा बाहेर से लावले का बस बस ये तो इथे अरे ते इथे साड्या ठेवलेल्या आहे काय येतात येत म्हणून तू इथे ये ना मी देतो तुला गेट पण ये नाही ये ना ब्लाउज कुठल्या कलरचा तो पदर आहे ना मागे दादांना आज बोलवायचं तर बोलू शकत नाही ते शेजारी नाही उभेच ना बाहेर सोबतच आहेत ना ते किती वेळ बाहेर उभे झाले यावेळेस तर डान्स पण चालत म्हणते माझा पैसे वगैरे बनारसी मध्ये हा याच्यात कलर थोडे काट लहान असतील तर नाही एवढे लहान नाही आप
कधी नेक्स्ट देते हा पण खूप झालाय लाईट कलर पिंक नाही हा हा बाकीचे याचा ब्लाऊज कसा आहे ऑरेंज मधलं आहे ना ते हा गाजरी अबोली गाजरी पण ट्रेंडिंग कलर राहू दे इकडे मिळालं मग पण त्यांचा बॅलन्स गेला मावशी आता त्यांच्या अंगावर इथं बघा काय तुम्ही नाही मी काय घातली तुम्ही ऐकले चांगला शब्द बघा चांगला हा पण लावतो हा पाहिजे दोन्ही खांद्यावर दोन टाकत तसंच राहू द्या तुम्हीच टाकत इकडेच बघितल्यावर वाटतं नाही इकडे टाकलं तुम्ही मागे साईडला म्हणूनच सांगितलं मी आता हळून समजेल ना एक आपण हे चेहऱ्याला बांधतो ना म्हणून काही सुचत पण नाही तर तुम्ही बांधलंय ना म्हणून मी बांधलं नाहीये हो जीव आणि मला दिसतच नाही बांधलंय की तो तुझ्याकडे नाही थोडासा बहिणी आहेत का हो ना माझ्या बहिणी आहेत ना बाई ग मम्मी आणि आजी हो का मला वाटलं तुमच्या मुली आहेत असं वाटलं म्हणते कोणती 3300 कधी कधी हेवी रेंजच्या पण आवडत नाही आता एवढ्या दाखवल्यात मग त्यांनी आवडल्या पण चांगली आहे थोडं काढून एवढे ना ही बघून ही लाईट ही तुझ्या हाताची हा कलर नाही तुझ्याकडे पण म्हटलं मला असं वाटतं आणि गोल्डन पण झालं इतर गोल्डन पण यामध्ये आहे सॉफ्ट सिल्क मध्ये लाईटच नाही मस्त की डार्क कलर सगळे दाखवायचं आता क्रीम वगैरे क्रीम तुम्ही नाही म्हणताय एकदम डायरेक्ट हा पॉईंट क्रीम हवा तुला क्रीम म्हणजे त्याच्यावर होणारे मला फक्त लुक करायचं ठीक आहे बाकी काय एक तो गोल्डन कलर आहे तिथे क्रीम हा तो छान हळू बाबा
पण मला खरंच असं वाटलं की मुली आहेत त्यांच्या ती पण त्या एक गुलाबी नाही पांढरी नाही मी मोठी करते अरे ती पांढरी आहे ना ठीक आहे जाऊ दे ना मग काय झालं काय म्हटलं ती नाही हो आता त्याच्यासोबत अजून एक पांढरी काढली नाही ती ब्लाउज ब्लाउज जसा पदरीला तसं ब्लाउज कोण आहे मला द्यायचं अच्छा हा आता समोर येतो दिसला आता दिसला मला दोन्ही याच्यावर होणार नाही तसं आहे राणी आणि हिरवच आहे फक्त ते गोल्ड आणि सिल्वर झालं पाहिजे लावून बघा कलर चांगला दिसेल तेवढंच त्यानंतर पण याचा यूज होतो पैठणी जर घेतली तर ती कायमस्वरूपी नाहीये तो पदर मागे टाकत नाही थांबा एक त्याच्यावर गोल्ड पण होईल याच्यावर पण दोन्ही त्याच्यावर सिल्वरचा डाऊट वाटते मला काळपण टाकेल त्याला काढ चांगला हा वाटतंय पण होणार नाही मला दिसतो भेटायला जास्त उभं राहते आणतो जाऊया अरे मध्ये यायचं ना नाही ज्वेलरी सोडून पण ही जास्त चांगली उठते उठून दिसतात दिवसा घालायचे म्हणून रात्री तर दिसतीलच कधी
टिशूवाली पैठणी हो दाखवा. तो पण दाखवते एक सेकंड. ह्याची काय प्राइस आहे? हा 900 आहे ते. मम्मीला सांगलं पण त्याच्यावर कलर आहे. ची नको मग ही तुम्ही आवडली पाहिजे ना? ती ठेवायची. का? अजून एक नको. ते लक्ष्मीपती सिंथेटिक टाकू का? टिशूची पैठणी दाखवा. हो हो ते पण दाखवते. तीन किलोची. हे बघा. हा? चालेल. ती द्यायची. ठीक आहे घेऊन देते काही हरकत नाही. ठीक आहे. हे का ताई? म्हणजे एक टिश्यूचा पदर येतो. आणि हे मधलं कुठलं? इतकंच असतं पण हे मिक्स मध्ये येतं. आता ही जर प्युअर मध्ये घेतली तर 1.5-2 लाखाची साडी. त्याची डमी 15,500ची. आहे सिल्क फक्त ही मशीन मेड आहे. हँडवर्क नाही आहे ती मशीन. हा ही मशीन आहे. ती वेगळी होती जरा वेगळी. खूप व्हरायटी आहे पैठण्यांमध्ये. आता एकच करायची का तुमची? अजून कशामध्ये कलर? शेला. पण ती साडी शेलासाठी तुम्ही साडी घ्या. हो. फोन करूनच या म्हणजे तुम्हाला वेट करायची गरज नाही पडणार. तोपर्यंत कोणी नेता बसतो. एक 2 मिनिटं ना फक्त. मावशी त्यांना 2 मिनिटं थांबायला सांगा. नाही तुम्हाला नाही म्हटलं. बाहेर कस्टमर उभे आहेत ना त्यांना सांगितलं 2 मिनिटं थांबा. आपण कशाला सांगायचं? आपण घरी चालले जाऊ ना. तिकडे बोलू ना. हे पण द्यायचं. ताई काय नाव आहे बिलकुल? वंदना पाटील. वंदना. कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा? 773737 7738 एक मिनिट 773738 झालाय का? 57 57 39 68 खाण्याची जीवन तुला करायचा तो तुम्ही त्याच्यामध्ये प्युअर सिल्क मध्ये नाही आहेत ना? कशात? इकडे नाही. याच्यातलं आणलेली आहे.
इकडे मिळणार नाही आपल्याला, मुंबईला मिळेल. हो एवढी नाही मला कसं तिकडे जी घेतलीस साडेतीन त्यापेक्षाही खूप मस्त पण तो कलर दिवसात चांगला काहीच केलं. हे तुमचं पीठ आणि तुमचं पीठ 5च्या पुढे खरेदी झाली तर आम्ही एक गिफ्ट देतो. 10च्या आसपास झाली आहे. ब्लाऊज पण छान आहे आता साडीचं. पिंक आहे का नाही हे ना प्रॉफिट आहे ना. अजून परत येते सॉफ्ट मध्ये येतील सॉफ्ट येतच राहतं कंटिन्यू. एक खेळचा फोटो काढू का फोटोत कलर खूप चेंज होत. हो पण ते दाखवणार कसं मला तो कलरच आवडला. घेऊन टाका. तिला तेच म्हणते पण घेऊन टाका. ती म्हणते तुला पण घेऊन टाका. तो हळदीला खूप छान तिला घालायला खूप छान दिवसा तो कलर खूप छान सुटसुटीत आहे तो तुम्हाला बॅलन्स व्यवस्थित होईल त्याच्यात. बेबी पिंक चांगली बेबी पिंक चांगली त्याला रामा कलरचे पण हो एकच करू का मग याची नको करू. नको ती नाहीच म्हणते मावशी कार्ड घेऊन द्यायची तुम्हाला मी. फोन नंबर म्हणते ठीक आहे ताई. मला आधी वाटतं तुम्ही बहिणी बहिणी. नाही मम्मी कोरोनामुळे बाहेर हो थांबावं नाही नाही बरं पण नाही वाटत आपल्याला पण कसे आम्ही तिथे बसत होते तुम्हाला सांगू का ज्याला समजतो तो थांबतो तो नाही तर मग काय काय निघून जातो. नाही त्याच्यामुळे मी सकाळी आली नाही थोडस बाहेर गेली होती ना हा 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 मग ती मग म्हणते दीदी तू जाऊन ये ती म्हणे मम्मी तू असली की कसं फरक पडेल खराब बरोबर. पडेल आणि आपल्याला पण कस्टमर असते की आपणच म्हटलं नको दाखवू येत काही हरकत नाही. तिला तेच म्हणत तू ये दुपारून काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्या साडीला कसं माहिती का पायपिंग करावं लागते. ती धागे निघतात. मी माझी स्वतःची दाखवते तुम्हाला. मी आणून पण ठेवली म्हणजे दाखवण्यासाठी यांना. नाही तर तेच म्हणतात हे जर करून देते ना आपल्याला पिको पिको नाही करायचं. हा नाही मावशी माझी साडी कुठे म्हणजे ना दाखवू आणि जर हे कंपनीला देत असेल चेंज करून नाही 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 कंपनीला द्यायचंच नाही. हा टिश्यूचा विषय कसं अशी पायपिंग करून घ्यावं लागते त्यांना दोन्ही साईडला. आपल्याला हे करावं लागतं. मी तुम्हाला हवं तर टेलर देते. मी पण टेलर करूनच करून घेतले. आणि हा कापड घ्यावा लागेल. नाही त्यांच्याकडे असतो ते बरोबर मॅच करतात. तुम्हाला मी एक टेलरचं नाव देते तो छान करतो. मी त्याच्याचकडे गेले. कारण कसं म्हटलं आपण एवढी नाही नाही खरी गोष्ट आहे ना ताई. तर मी घेतली तर म्हणजे दिवाळीच्या दिवशी मग यांना आवडली त्यामुळे म्हटलं नको. नाही काही हरकत नाहीये. आता पण काहीच विषय नाही त्याचा. आता मला एवढंच सांगायचं दादा मला यायचं मी तुम्हाला हवं तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देते. काहीच निघालं नाही तर तुमचं तर काहीच नाही निघालं. फक्त एवढंच असतं माहिती का जास्त निघण्याच्या पहिले पायपिंग केलेली बरी राहते. हळूहळू निघत नाही निघण्यापेक्षा तर टोचतो मग.
असं होतं. मी तुम्हाला त्यांचा नंबर देते. की म्हटलं मला सगळ्यांचा फोन आला झालं, म्हटलं बरोबर आहे, मी पायपिंग केली नसं म्हटलं त्याला मी पण पायपिंग करून घेतली त्याला. आणि मी कॉल पण लावून घेतलेला होता. अच्छा, कारण दिवाळीच्या दिवशी नेसायचीच होती मला. बरोबर आहे. नाही मग आता काहीच इश्यू नाही त्याचा. पायपिंग झाली की संपलं तुमचं काम मग. नाही मला कसं वाटलं, मग हे जर रिटर्न देत